राज्यासह देशाचा पुरेसा इथला इंधन साठा आहे। घरगुती व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यामध्ये आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती। देशामध्ये लॉकडाऊन लागणार नाही, देशामध्ये संभ्रम पसरवणाऱ्यांवरती कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुनरुच्चार। अशोक खरात विरोधामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल। एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अशोक खरात हवाला रॅकेट चालवत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण सुरू होती। अनेक बड्या अधिकाऱ्यांची खरातला मदतही। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस। अल्पवयीन मुलीवरती अज्ञाताकडून अत्याचार। घरामध्ये एकटी असलेल्या मुलीला नेलं उचलून। आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवरती टीका। मंत्र्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांना पटतो का? चाकणकर आणि झिरवाळांवरती प्रकरणावरती आदित्य ठाकरेंचा निषेध। मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक। इंधन उपलब्धता आणि अन्य बाबींचा फडणवीसांकडून आढावा। सरकारकडून 858 कोटी रुपयांचे 2 संरक्षण करार। भारतीय लष्करासाठी तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदीचाही करार। रशियासोबत झाला महत्त्वपूर्ण करार। देशातील परिस्थितीवरती संसदेमध्ये चर्चा होणं गरजेचं। केंद्रानं विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं नाही। संजय राऊतांचा मोदी आणि केंद्रावरती हल्लाबोल। इराणच्या हल्ल्यामध्ये इस्रायलमधील भीषणतेची दृश्य समोर। इमारतींवरील हल्ल्याचा व्हिडिओही समोर। सर्वत्र उद्ध्वस्त झालेल्या भग्न इमारतींची दृश्य। जय महाराष्ट्रच्या। अमेरिकी लष्कराच्या प्रत्युत्तरासाठी इराणची मोठी तयारी। 10 लाख सैनिक कमांडो सज्ज केल्याचा इराणी लष्कराचा दावा। रात्रभर इराणकडून इस्रायलच्या तेल अवीव शहरावरती तीव्र हल्ले। क्लस्टर बॉम्बच्या वर्षावानं तेल अवीव हादरलं। केंद्र सरकारची 8.2 लाख कोटी रुपये उभारण्याची योजना। आर्थिक तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार बाजारातून उभारणार कर्ज। अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लोकसभेमध्ये। खासदार सुप्रिया सुळेंकडून कालमर्यादित चौकशीची मागणी। नाशिकच्या प्रसूतीनंतर महिलेचा संशयास्पद मृत्यू। नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप। संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी। विधान भवनामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघडकीस। बनावट प्रवेशिका प्रकरणामध्ये 7 जणांवर गुन्हा दाखल। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलं होतं 50 बनावट पासेसचं वाटप। मंत्री बदलण्याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील। मंत्री आशिष जयस्वालांचं विधान। नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। नाशिक जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय। वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी राहणार बंद। 25 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान वरंध घाट राहणार बंद। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचं अधिसूचना पत्र। आजपासून क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी। IPL 19चा होणार श्रीगणेशा। पहिल्याच सामन्यात गतविजेता बंगळुरू समोर हैदराबादचा आव्हान। चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का। पहिले 2 आठवडे माही सामन्यापासून दूर राहणार। दुखापतीमुळे धोनीला आरामाचा सल्ला।